वेलकम बॅक टू चॅनल गाईज. आम्ही आता चाललोय म्हशीच्या जत्रेला. सगळेजण तयार होत आहेत आणि आपण आता डायरेक्ट म्हशीच्या जत्रेत भेटूया. कुठे गेले बाकीचे? आवरा आवरा, संपली जत्रा. 10:30 वाजले. या वर्षी पण ते पाळण्यात बसायचंय. लास्ट टाइम राहिलंय. शिवाय कर. हाय. काय मस्त आपण त्यात बसायचं का? गाडी कुठे आलो आपण? गाडी मशाला मशाला. आपला टायमिंग भारी असतो ना. मी दरवर्षी जत्रेत यायचा आणि सगळं बंद झालं त्याच्यावर. पण ह्या वर्षी मुहूर्त लवकर लागलाय. आम्ही पहिल्याच दिवशी आलोय जत्रेत. आलेलो ना. पहिल्याच दिवशी आलोय म्हणून गर्दी कमी आहे, नाहीतर तर गर्दी खूप जास्त असते. इथे म्हसोबा हसोबा आणि सिदोबा हे तिघा भावाचं इथे. आता इथे म्हणजे म्हसाची जत्रेला असतात असं देव असतात आणि इतर वेळेस म्हसोबा. अच्छा. चला चला चला. इथे काय करतात? इथे गळी लागतात. गळी लागतात म्हणजे नवस कोणी बोलले असेल तर नवस पूर्ण करतो. चला जोडी बैलांची खरेदी झालेली आहे. रिअल वाले बैल ठेवलेत घरी. चला आता बेडशीट घ्यायचं. बेडशीट का ब्लँकेट? बेडशीट ब्लँकेट आहे ते घेऊन जा पण पाहिजे. झालंय बंद भेटलं तर घ्यायचं घ्या. त्यामुळे दर्शन घेऊन झालं आणि मंदिर पण बंद झालंय. बंद केलंय म्हणजे आणि शॉप वगैरे आम्ही बाहेर त्याचे सगळं बंद झालं. चला घरी. बाय 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 मसा. आता डायरेक्ट सकाळचा मसा. रात्रीचा मसा फिरण्यात मजा आहे पण आता बंद झालं. एवढं टिटवाळ्यावरून आला आणि म्हशीची जत्राच बंद झाली.
अरे देवा, आता उद्या परत यायला लागेल ना. एवढं उठलं झोपेतून आलं काय खाऊ घेतला नाही तुम्ही, काय नाही आता घरी जाऊन आता आता बनवायचंय ना पोपटी. आमच्याकडे 2 नवीन व्लॉगर आलेत, नीर व्लॉगर आणि वेदा व्लॉगर ना. हाय करा तुम्ही. तुम्ही दोघं आता व्लॉग शूट करणार आहेत ना. हा द्या चला. बोलायचं काहीतरी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नीट बोल. वेदा अंडी पडशील कधी मे महिन्याच्या पुढे काय. नमस्कार. रात्री 9 साडे वाजता आईस्क्रीम आणायला घरी आला. हेलो गाइस, कधी दिवसाला सांगणार आज हम बघितलं ना रात तेच के पाहिजे. चला आईस्क्रीम आणणार 2 बजे. बिलकुल डायरेक्ट चला मी पण येणार पार्टी तुमच्या. काय बोलता? काय बोलता? आज हे काय बनवतोय? का माणूचा चलचवे. अरे तू ले मीठ कमी टाका असं पटपट थोडस. कैसा है ओनीर. चांगलं मस्त आहे का. एकदम. मला अंदाज नाही. बढिया. चाट मसाला टाका. The next तू morning. कुठे. मशाला आज पण पूर्ण दिवस तिथे होतास ना. तरी चाललाय परत. ना तू काय बोलत होता. सेकंड डे ऑफ म्हशीची जत्रा. काल नाही मिळालं तुला मोदका कुवामध्ये बसायला. आज बसणार आहे. बसायचं नसतं, बघायचं असतं ते. पप्पा मला पाहिजे. कितीला. 400 बोलतायत त्या. कोंबड्या कितीला? 1000 रुपये. हा, कोंबडा 1000 रुपये. त्यांना बोलतो पागेर. हे कितीला. 400 रुपयाला जोडी. लावऱ्या आणि ही सगळी शेतीची अवजार आहेत. पाउडर है 10 रुपए में, आईलाइनर है 10 रुपए में. कुछ नहीं चाहिए. अरे ले लो, लाटे से ले. 200 ला 2. 4000 फिक्स चला रेट. तुम्हाला दुसरीकडे 6000 लागतं. असं भेटणार पण आका थोडे. 100ला 1. बारकी पोरं आता बसली आहेत पाळण्यात आणि आम्ही इथे उभे राहिलोय. आम्हाला कधी बसायला मिळेल यार. मला म्हशाची जत्रा का आवडते. बंद करते. आमच्या गावची जत्रा आहे म्हणून. पण मग लोक एवढे मुंबईवरून काय येतात ही जत्रेसाठी. एवढं का फेमस आहे. लोकांना विचारून येतो. गजब बेइज्जती है. म्हशीची जत्रा फेमस याच्यासाठी बैल बाजारासाठी खास. आणि जे बाहेरचे लोक येतात ते जेणेकरून शॉपिंग करण्यासाठी, टोपली घेण्यासाठी, ब्लँकेट. म्हणजे लोक शेतामध्ये वगैरे येऊन मस्त मजा मस्ती करतात. बॉम्बे साईडला अशी जत्रा जरी असली तरी तशी मजा मस्ती करायला नाही मिळत. म्हणून लोक खास म्हशीच्या जत्रेसाठी येतात. शेतात गाड्या लावून तिथे जेवण वगैरे बनवून मग जत्रा फिरून मस्त फुल एन्जॉय. व्हिडिओ काढ मला. कोंबडा जिंकला 100.
अरे तुटेगा नाही हम किसान आहे. घेतले आम्हाला कॉम्प्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी मिळालंय. नाही नाही हे नाही घेतलं, कॉम्प्लिमेंटरी. कोण बोलेल का? जत्रेत आलोय आणि आकाशी पाळण्यात नाही बसलो असं होईल का? आता आम्ही आलोय आकाशी पाळण्यात बसायला आणि आपण बघूयात वरून जत्रा कशी दिसते. आता खाली बघितलं की हे होत. ए बाबा बेकार झाले रे बाबा, थांबव. शूज हरवतात, चपला हरवतात, पोरं पण हरवतात, एवढी गर्दी असते. पण नो वरीज, इकडे पोलीस चौकी वगैरे आहेत. शॉपिंग काय संपत नाहीये. इथे भिड्याचे तवे पण आहेत. ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जत्रा आहे. जेवढी गर्दी असते तेवढाच पोलिसांचा बंदोबस्त पण असतो. जागोजागी तुम्हाला इथे दिसेल. 10 ते 15 दिवसच जत्रा असते. 3 जानेवारी पासून जत्रा चालू झाली. पुढच्या शनिवार रविवार अजून मजबूत गर्दी असणार आहे. आज पण मला वाटतं 1-1.5 लाख पब्लिक येऊन गेली असेल. संडे होता त्याच्यामुळे. 10 ते 15 दिवस मस्त मजा म्हणजे एन्जॉयमेंट असते. या नक्की सगळ्यांनी आणि एन्जॉय करा खूप सारं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.